आणि चारित्र्य कशाला 16 आणि मग कशा 9 असं 25 स्वर्मान मायालो अंकांनी स्वर्मान मायालो अपचकान स्वर्मान मायालो प्रत्येकान स्वर्मान मायालो संग्रम स्वर्मान मायालो ते 16 आणि हा ते शेवट शास्त्रीय पट चालवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही केलं पण तुमचं लक्षात येईल ना. ते जर पण लक्षात येईल. अभ्यासाला वेळ द्या, बाकीचं महत्त्वाचं नाही आहे, हे येणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला एक वेळ सगळं पुढे वेळ
आगे विहायवरती दोन प्रशस्त प्रशस्त बाकीचे दोन दोन सांगितले. आता आणि पण सांगते आहे नामकरणाचे सांगतात पाठाने काय शिकवलं.
निजगोत्र शूद्रामध्ये 2 प्रकार कृष्ण वेगळा स्पृश्य शूद्र आहे गोसावीची गोत्र गोत्र तो पंचगुण स्थान ही ले सकता है उसका गोत्र बदलेगा कि नहीं नीचे गोत्र नहीं बदल हाँ लेने के बाद में नीचे गोत्र ऐसे तो मुनि नहीं हो सकते ना शुल्लक तो नहीं चले सकते ऐसा आया है लेकिन आपको बहुत मैंने धौला में ऐसा 15 पुस्तक में आया है उन्होंने कि वो उन्होंने तेरे का जो गोत्र बता दिया वहाँ पर जो बड़ा स्थान बदल वो उनके अपेक्षा से ले लो लेकिन तो बदलता नहीं अंतराय करतो गोत्राचे 2 भेद झाले उच्च आणि नीच वेदनेचे 2 भेद आहेत गोत्रकर्माचे 2 भेद आहेत आणि बाकी ज्ञानावरणाचे 5 आहेत आणि अंतराय कर्माचे 5 आहेत असे युक्त्या लक्षात ठेवायचे कुठलं पण पाठ करायचं असलं की ते पण 5 हे 5 आहे ते 2 आहेत अंतराय कर्म कशाच म्हणतात जन्म से ही हाँ जन्म रखता है मान लो कोई जन्म से भले जैन है उसका काम जिस पुत्र जैसा उसको उच्च गोत्र ही मानेंगे उसको उच्च गोत्र रहेगा बाद में मरण करके भी गोत्र में चाहे वो अलग तो मैं तो उसको उच्च गोत्र ही माना क्षत्रिय पुष्कळ हिंदू आहेत ना क्षत्रिय असतात ते पुढांतराय ज्या धर्माचा उदय असता दानादी कार्यामध्ये कुठलं बटन दाबायचं ज्या कर्माचा उदय असता दानादी कार्यामध्ये विघ्न येते त्यास अंतराय कर्म म्हणतात बरोबर आहे अंतराय शब्द सांगतो अंतरम दाता आणि पात्र यांच्यामध्ये जो अंतर पाडतो त्याला म्हणायचं अंतराय कर्म म्हणजे देणाऱ्याला द्यायचे भाव आहे आणि तो घेणारा पात्र पण आहे परंतु असं कुठलं तर विघ्न येते की तो शोधत नाही आणि त्यांना ते प्राप्त होऊ शकत नाही म्हणून तो दाता आणि पात्र यांच्याकडे अंतर करतो त्याला म्हणायचं अंतराय कर्म दानादी कार्यामध्ये विघ्न येते आधी बघा सगळं घ्यायचं 5 भेद आहेत ना त्याचे अंतराय कर्माचे किती भेद आहे कोणते दानांतराय दानांतराय भोगांतराय उपभोगांतराय आणि क्रियांतराय सगळ्या त्याच्या व्याख्या करताना तेच लिहायचं दानामध्ये जो अंतर करतो विघ्न आणतो तो दानांतराय कर्म ज्या कर्माचा उदय असता दान देण्यामध्ये विघ्न येते ते दानांतराय कर्म ज्याचा कर्माचा उदय असताना लाभ होण्यामध्ये विघ्न होतं आता आपल्याला लाभ होणार होता जसं मुलीला ज्याचा हात करत होते लाभ होणार होता परंतु त्याच्यामध्ये काहीतरी मुंगी आली केस आला तर काय झालं त्याचा लाभांतराय कर्माचा उदयाचा आणि आपला दानांतराय कर्माचा उदयाला पण दान देऊ शकत नाही ते देऊ शकत नाही आणि भोगांतराय म्हणजे जे उपभोग आणि भोग कशाला म्हणायचं एका वेळेला ज्याचा भोग घेता येतो परत त्याचा भोग घेता येत नाही त्याला म्हणायचं भोग आणि ज्याचा आपण पुन्हा भोग घेऊ शकतो त्याच वस्तूचा त्याला काय म्हणायचं उपभोग भोजन माळा अत्तर वगैरे जे लावतात ते सगळं उपभोग आहे आणि वस्त्र अलंकार आसन शय्या हे सगळं उपभोग आहे त्याचा परत त्याचा भोग घेतो आणि त्याच्यामध्ये जो अंतर करतो विघ्न करतो भोग म्हणजे आता भोजन करत आहे त्याच्यामध्ये विघ्न लाभ हे सामान्य घ्यायचं आणि तर भोग आहे उपभोग वेगळे असतो उपभोगामध्ये अंतर आहे आपण त्याची साडी हे नेसायची ठरवलं परंतु असं म्हणजे नाही नेसायची साडी मग काय करायचं तर उपभोगामध्ये अंतर विघ्न असे हां आपल्याला काहीतरी कानामध्ये पाहिजे ते दिलेले आहे थोडी घेऊन तर काय करायचं उपभोगामध्ये अंतर आहे वीर्यांतराय करून शक्तीचा घात शक्ती सगळ्यासाठी लागते जाण्यामध्ये
त्याच्यावर शक्ती प्रगट होण्यामध्ये बाधा येते. त्याला म्हणायचं निर्णय करणं. आता मग कुठंतरी काहीतरी असं करून दाखवावं, असं अंतरातून भाव होते. परंतु नाही, घरात म्हणजे नाही करायचं, इंद्र व्हायचं आहे, तुमचं नाही व्हायचं, काय तर काय करायचं तर तर अशा प्रकारे अंतराय कर्म 5 प्रकारचा आहे. एकूण प्रकृती किती झाल्या? 148. ज्ञानावरण 5, दर्शनावरण 9, वेदनीय 2, मोहनीय 28, आयु 4, नामकर्म आणि गोत्रकर्म 2, अंतराय कर्म 5. एकूण किती झाले? 148 प्रकृती आहेत. आणि त्या चांगल्या आम्ही झोपेत विचारायचं सुद्धा यायला पाहिजे आपल्याला, असं पाठवायला पाहिजे. एक 2-4 दिवस त्याला झोपला की पाठवून जाते चांगलं. आता ह्याच्यामध्ये 148 मध्ये भेद करायचे, पुण्यकर्म आणि पापकर्म. पुढे घाती कर्म, अघाती कर्म. घाती कर्मामध्ये देशघाती, सर्वघाती, पुन्हा जीव विपाकी, पुत्र विपाकी, क्षेत्र विपाकी असे भेद करतात 148 मध्ये. पहिल्यांदा येतं पुण्यकर्म किती आहेत त्यातले आणि पापकर्म किती आहेत 148 प्रकृतीमध्ये. पुण्यकर्म कशास म्हणतात? पुण्यकर्म साता वेदनीय, शुभायु, उच्च गोत्रवत, शुभनाम प्रकृती यांना पुण्यकर्म. आता एवढं लक्षात ठेवायचं, जे घाती कर्म आहेत ते सगळे पापच आहेत. घाती कर्मामध्ये पाप आणि पुण्य हा भेद होत नाही. घाती कर्म कुठले? ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतरावरण. 3 वेदनी घ्यायचे. वेदनी आघातीमध्ये क्रमण सांगताना वेदनी 3ऱ्या वेळेला सांगायचं, परंतु ज्याला घाती कर्म करतात त्याला प्रमाण घ्यायचे. पहिलं, दुसरं, 4थं आणि 8थं हे कर्म जे आहे ते घाती कर्म. हे चारीचे ज्या उत्तर प्रकृती असतील त्या सगळ्या पापवृत्तच आहेत, त्याच्यामध्ये पुण्य हा भेदच नाही. आणि जे अघाती कर्म आहेत, कोणते अघाती कर्म झाले? आयु, नाम, गोत्र आणि वेद. त्याच्यामध्ये 2 भेद आहेत प्रत्येक कर्मामध्ये, पुण्य आणि पाप. म्हणून आता घातीमध्ये बघायचं कामच नाही. घाती कर्माचे प्रकृती किती होतात? ज्ञानावरणाच्या किती आहे? 5. दर्शनावरणाच्या 9. मौनीच्या 28 आणि अंतराळाच्या 5. किती झाले एकूण? 5 आणि 5 10. 10 आणि 9 19. 19 आणि 28 47. एकूण घाती कर्म किती झाले? 47. राहिलेले आघाती किती झालेले? 101. त्यामध्ये 93 नामकर्मच आहे. 4 आयु कर्म, 93 आणि 4 97. 2 गोत्र कर्म, 2 वेदनीय, 101 हे आघाती कर्म आहे. तर त्यापैकी हे सगळे पापच आहेत. ज्ञानावरणामध्ये पाप पुण्य भेद नाही. 5च्या 5 ज्ञानावरण सगळे गुणांचा घात करतात, त्याला पुण्य कसं म्हणायचं? हे सगळे गुणाचेच घात करणारे. दर्शनावरण 9च्या 9 सगळे पाप आहेत. मोहनीचे सगळे आपल्या संबित 75चा घात करतात, म्हणजे सगळे पाप रूपच आहे. आणि अंतराय पण पाप रूपच आहे. मग एकूण आता आपण स्वतः पुण्य आणि पाप मध्ये विभाग करायचा. पुण्य प्रकृती कोणत्या आणि पाप प्रकृती कोणत्या करायच्या?
148 प्रकृती आपल्या समोर आहे. तर पाप आता सांगितलं मी 47 घातली कर्म सगळे काय आहे? पाप कर्म एकदम ठेवून टाकायचे. आता 4 मध्ये बघायचं फक्त आयु, नाम, गोत्र आणि व्यक्ती. महत्त्वाचं आहे. तर आयु 4 आहे. तर कोणते कोणते 4 आयु? आता त्यातील पाप कोणते असणार आणि पुण्य कोणते असणार? नरकायु पाप आहे नक्की आहे. आणि बाकीचे 3 तिऱ्यांचे आयु पण पाप नाही, पुण्य आहे. कारण तर तिऱ्यांचे आयु जास्त मिळाले समजा त्या जीवाला, तर त्या विशुद्ध परिणामाने त्याने आयु बांधलेले जास्त बांधले आणि कमी बांधले असेल तर ती चांगल्याच परिणामाने बांधलेले. तिऱ्यांचे पण मारण्याची इच्छा करत नाही. म्हणजे कुठला पण तिऱ्यांचे असतो पण असला तरी वाचण्याचा प्रयत्न करतो. त्याला पर्यातून सुटावं असं वाटत नाही. म्हणून तिऱ्यांची आयु ही पुण्य, तिऱ्यांचे गती पाप आहे. त्या तिऱ्यांच्या गतीमध्ये दुःखच आहे म्हणून तिऱ्यांच्या गती पाप प्रकृती म्हणलेली आहे. परंतु तिऱ्यांची आयु जी आहे तो जीव तिथं राहण्याची इच्छा करतो म्हणून ती पुण्य प्रकृती. नरकामध्ये राहावंसं वाटत नाही, प्रत्येक क्षणाला कधी मरत असं वाटतं, परंतु तिथं मरू शकत नाही. म्हणून आयुमध्ये लक्षात घ्यायचं काय? तिऱ्यांची आयु, मनुष्य आयु आणि देव आयु. हे 3 आयु काय आहे? शुभ आहे. आणि या 3 आयुचा स्थितीबद्ध जास्त संश्लेष विशुद्ध परिणामाने होतो. मनुष्य याला जास्त मिळाले तर पूर्वीच्या भावामध्ये विशुद्ध परिणामाने त्यांनी बांधले. काय सांगितलं? 3 आयु शुभ आयु म्हणतात त्याला. हे 3 शुभ आयु कोणते सांगितले? तिऱ्यांचे, मनुष्य आणि देव आयु. हे सगळे काय? पुण्य प्रकृती. आणि आयु झाल्यानंतर दोन आहे ते संपूर्ण टाकावं. गोत्र 2 आहे, उच्च गोत्र, नीच गोत्र. उच्च गोत्र पुण्य असलं की पाप आणि नीच गोत्र पाप. ते सर आपल्याला करायचं. उच्च गोत्र 1 घ्यायचं पुण्य आणि नीच गोत्र पाप. आयु आयु एक नरकायु. अशुभ आयु फक्त नरकायु आहे. एक नीच गोत्र. वेदनीयामध्ये 2 आहे. 7 वेदनीय कोणतं पुण्य आणि कोणतं पाप? 7 वेदनीय पक्का आहे ना. 7 वेदनीय पुण्य. सगळ्यांना 7 वेदनी पाहिजे आणि करायला काय पाहिजे? असा तर स्वाध्याय करण्यामध्ये जास्त पुण्य आहे काय? सांस्कृतिक कार्यक्रम करण्यामध्ये जास्त पुण्य आहे. कशामध्ये जास्त पुण्य? आम्ही कशाकडे जास्त देतो? सांस्कृतिक काम कार्यक्रम बसवायचं तर 2 तास आपण राहायला वेळ आणि स्वाध्याय खावा म्हटलं तर आम्हाला वेळ नाही. परंतु आपल्या स्वाध्यायामध्ये जास्त पुण्य साधीशे पुण्याचा बंध स्वाध्यायामध्ये होतो. जेवढी तर परिणामांची विशुद्धी आणि जेवढे हे वाढतंय ते बाकीच्या ह्याच्यात वाढत नाही. ते रागाचं पोषण होते आपले सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, मनोरंजन होते. त्याच्यामुळे आपल्या परिणामाची विशुद्धी वाढत नाही. म्हणून जास्त वेळ आपल्या स्वाध्यायामध्ये घालवायचा, स्वाध्यायामध्ये जास्त लक्ष द्यायचं. 7 वेदनेने असतात वेदने. आता पुस्तकाला नामकरण. त्या नामकरणाच्या ओळीनं बैठ घेत जायचं. मग त्यात तुम्हीच काढायचं, बघायचं नाही पुस्तकामध्ये, आपणच काढायचं स्वतः. पहिलं कोणतं आहे? गती. आता गती मगाशी सांगितलं तरी तिऱ्यांची गती काय आहे? अशुभ आहे, पाप. नरगती तर अशुभ आहेच. पण 2 गती काय
आणि 2 गती पुण्य. तिऱ्यांच्या पुण्य म्हणतात आणि तिऱ्यांची गती पाप. तिऱ्यांची गती पापामध्ये येणार. तिऱ्यांच्या पुण्य म्हणून 2 गती. कोणत्या? एक एक शब्द लिखते फक्त परीक्षाने आणि 2 गती पाप. तिऱ्यांच आणि नरक. गतीनंतर जाती. जाती किती आहे? कोणत्या? आता त्यामध्ये पुण्य कोणतं असतं आणि पाप कोणतं असतं? आणि बाकीचं पाप. आता इथे सवनी भेट करायचं नाही. फक्त 4 जाती पाप रूप आणि 1 जाती फक्त पंचेंद्र जाती पुण्य रूप. असं आपल्या डोक्याने काढायचं म्हणजे पाठ करायलाच लागत नाही. पंचेंद्रिय जाती बोलायचं नाही. तुमचं संकेत होते तिथं 4 जाती. एकेंद्रिय आणि 4 जाती या पाप रूप. एकेंद्रिय, द्विंद्रिय, तींद्रिय, चतुर्वेदी. गती जातीनंतर शरीर. 5 शरीर काय आहे? पुण्यरूपच आहे. कुठल्या पद्धतीचं जे शरीर मिळालं ते पुण्यरूपच आहे. वेगळे शरीर पण पुण्यच आहे. म्हणून 5 शरीर, 5 बंधन, 5 संघात सगळं पुण्यरूपच आहे. आणखी नांगोपांग पण अवधारी वैदिक आहारकांग निर्माण पुण्यरूपच आहे. म्हणून इथं 15 असं लिहिते शरीर, बंधन आणि संघात. 5 शरीर, बंधन आणि संघात हे सगळं पुण्यच आहे. आणि 3 अंगोपांग हे पण पुण्यच आहे. गती जाती शरीर अंगोपांग निर्माण झाले. बंधन संघात पण झाले. निर्माण पण पुण्यच आहे ना. निर्माण रचना होणं चांगलं झालं. आता त्याच्यानंतर काय संस्थान. 6 संस्थान, 6 संवहन. आता त्यातले पुण्यरूप संस्थान कोणतं आहे? पाप. संस्थान आणि संवहन एकदम सोपं आहे. पहिलं संस्थान आणि पहिलं संवहन पुण्यरूप आहे. बाकीचे 5 संस्थान आणि 5 संवहन हे काय असते? पापरूपच आहे. वैद्यरोषभ नारायण आपलं समचतुरस्र संस्थान पुण्य आणि वैद्यरोषभ नारायण संवहन त्याच्यात दिसते. आणि 5 संस्थान आणि 5 संवहन हे काय? पापरूप. 5 संस्थान आणि 5 संवहन. त्याच्यानंतर काय आहे? स्पर्श रस गंध वर्ण. तर हे 20 एकूण भेद झाले. 8 स्पर्श, 5 रस, 2 गंध आणि 5 वर्ण एकूण 20 होतात. ते 20च्या 20 पापरूप पण आहेत आणि पुण्यरूप पण दोन्हीकडे. परवा सांगितलं तर केस आहेत आपले काळे आहेत शुभ आहे आणि पांढरे झाले की अशुभ. म्हणजे तो काळा वर्ण त्याचा शुभ झाला. त्याचं पांढरं वर्ण अशुभ. दात पांढरे तर शुभ आणि काळे झाले तर
असं सगळ्याच आपल्या शरीरामध्ये हे सगळे प्रकार काही ते वर्ण अशुभ पण आहेत आणि अशुभ पण आहेत. वर्ण स्पर्श रस गंध सगळेच. तर म्हणून इथं 20 घ्यायचं. 20 स्पर्शादी आणि 20 इतर पण स्पर्शादी अशुभ. स्पर्श रस गंध वर्ण. स्पर्श रस गंध वर्ण यांचे सगळे दोन्हीकडे आहेत. अशुभ रूप पण आहेत आणि अशुभ. आता दुर्गंध म्हणून दोन्हीकडे कसं घ्यायचं? तर त्याचे दुर्गंध आपल्याला अशुभ होते. तेच डुकर वगैरे आहेत त्यांना ते आवडते ना गंध, त्यांना तो शुभ आहे. किंवा काही स्थानांचा जो वर्ण गंध आहे तो दुर्गंध रूपच असतो, तो योग्य आहे. आणि असं दोन्ही म्हणजे काहींच्या अपेक्षेमध्ये शुभ आहे, काहींच्या अपेक्षेमध्ये अशुभ. पुढे अनुभूती. तर जसं दोन गती दोन इकडे घेतल्या तसंच अनुभूती पण दोन अनुभूती पाप आणि दोन अनुभूती पुण्य. दोन अनुभूती कोणते पाप करणार? नरगत्यांपुढे आणि तिरंजीगत्यांपुढे हे पाप रूप आणि मनुष्यगत्यांपुढे आणि देवगत्यांपुढे हे पुण्य रूप. इथं दोन वाढवते मनुष्य आणि याच्यामध्ये 8 गती आणि अनुपूर्वी 2 एकदम होईल. 2 गती आणि 2 अनुपूर्वी. तिऱ्यांचे गती आणि तिऱ्यांचे गती अनुपूर्वी नरगती नेहमी घेताना त्यांची अशी जोडीच घेतात. तिऱ्यांचे गती तिऱ्यांचे गती अनुपूर्वी, नरगती नरगती अनुपूर्वी, मनुष्य गती मनुष्य गती अनुपूर्वी, तिऱ्यांचे देवगती आणि देवगती अनुपूर्वी. ओके, इथं 4 त्याच्यानंतर आता राहिला सुट्टे. अवलंबू उपघात परघात आतप उद्योत उच्छ्वास असं आहे ना. तर त्यापैकी अवलंबू हे पुण्यरूपच आहे. उपघात हे पापरूप, बाकी सगळे पुण्यरूप आहेत. परघात आतप उद्योत उच्छ्वास हे सगळे पुण्यरूप आणि एक फक्त उपघात आहे ते पाप आहे. आणि तो उपघात माताची परघात पण पुण्यामध्ये आपल्यासाठी ते दुसऱ्या. आता सिंहाला ते चांगलं त्याच्या नखाने तो सगळ्या ह्याला मारू शकतो, शब्द शकतो, त्याला त्याचं ते पुण्य आहे ना. असं सामान्य बाकीच्या बाहेरच्या पेक्षेने बघितलं तर ते पुण्य कर्माचा उदय आहे. आणि आपल्याच अवयवाला आपला घात म्हणजे पाप. म्हणून अवलंबू परघात आतप उद्योत आणि उच्छ्वास एकूण 5 आहे. अगुरुलघु आधी 5. फक्त मधलं उपघात पाप घ्यायचे. अगुरुलघु परघात आतप उद्योत आणि उच्छ्वास हे काय पुण्यरूप आहे आणि एक उपघात पाप रूप. आता पुढं 11 जोडे प्रशस्त व्यायगती अप्रशस्त व्यायगती. त्यातील प्रशस्त व्यायगती कुठे येणार? पुण्यामध्ये आणि अप्रशस्त व्यायगती पापामध्ये. पापच्या पूर्ण 10 जोडे येत्या त्यातलं एक पुण्य आणि एक पाप. तर असं पुण्य प्रत्येक शरीर पुण्यरूप, साधारण शरीर पाप. तर असं पुण्यरूप, स्थावर पाप, सुभग पुण्य, दुर्भग पाप, सुस्वर दुस्वर शुभ पुण्य, अशुभ पर्याप्त सूक्ष्म पाप आणि बादल पुण्य, पर्याप्त पुण्य आणि अपर्याप्त पाप, स्थिर पुण्य, अस्थिर आदेय पुण्य, अनादेय पाप, यशकीर्ती पुण्य, अयशकीर्ती
जे 11 प्रकृती आहे ओळीला ते 11 पुण्यरूप आहेत आणि 11 पापरूप आहेत. ते विहायोग गती वाला. ते 11 मध्येच घेतलं की प्रशस्त विहायोगती पुण्य विहायोगती प्रत्येक 11 जोडे घेतले. विहायोगतीमध्ये 2 भेद आहेत बाकीचे 2 भेद नाहीत परंतु ते बरोबर उलट्या प्रकृती प्रत्येक साधारण त्रस स्थावर सुबक दुर्बल सुस्वर दुस्वर तर त्यातली पहिली जे घेतले ते सगळे पुण्यरूप आहेत दुसऱ्याचे आहेत ते सगळ्या पापरूप म्हणून 11 पुण्यरूप घ्यायच्या विहायगती आधी प्रशस्त विहायगती पासून विहायगती इत्यादी सगळे घ्यायचे आणि 11 पापरूप आणि एक राहिले तीर्थंकर फक्त तीर्थंकर कोणते आहे पुण्यरूप तर ह्या आता झाले की बाकी गोत्र कर्म पण झालं आणि अंतरेश्वर पण झालं. तर हे किती पुण्यरूप झाले आणि किती पाप झाले म्हणलं बरोबर आहे ते बघा 3 आणि 1 4 5 5 आणि 4 9 9 आणि 1 10 10 आणि 15 25 25 आणि 3 28 29 30 31 31 आणि 20 51 1 आणि 5 56 56 आणि 11 67 आणि 68 किती दिले पुणे प्रकृती बरोबर आहे ना न बघता काढायचं नाही आपण न बघता काढायचं आता 11 आणि 12 12 आणि 20 33 33 आणि 5 38 38 आणि 5 43 43 आणि 4 47 आणि 4 51 53 54 47 जास्त झालं कुठं जर मोजता नाही तर 33 नाही 32 पाहिजे म्हणायचं 11 आणि 1 12 32 ते 100 झाले तर 100 प्रकृती पापरूप आणि 168 प्रकृती पुण्यरूप 148 प्रकृती आहेत 168 कशा झाल्या 20 इकडे बनवल्या स्पर्शादी स्पर्शाने दोन्हीकडे घेतले 20 म्हणून ते 168 68 पुण्यरूप आणि 100 पापरूप उद्या परत आपण रिव्हिजन करू एक बघून या सगळं पहिल्यांदा 8 गर्भाच्या उत्तर प्रकृती तोंड पाठी आलं पाहिजे उद्या दुसरं